वर्ध्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे। तापमान 43 ते 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्य सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचा निर्णय घेत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। त्यामुळे वर्ध्यातला हा एक महत्त्वाचा निर्णय, राज्यातला अशा प्रकारचा पहिला निर्णय, कारण वर्ध्यातलं तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ध्यातल्या सर्व शाळांना आणि अंगणवाड्यांना उद्या एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे। आज सोलापूरचं तापमान 43 अंश पेक्षा जास्त होतं आणि महाराष्ट्रात अन्यत्र सुद्धा, म्हणजे मराठवाड्याचा विचार केला तर सर्वत्र 40च्या आसपास किंवा 40च्या पार हे तापमान होतं। निलेश बंगाले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। निलेश, जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे, काय सविस्तर सांगशील? नक्कीच मिलिंद, आपण जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याला उष्माघाताच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आज म्हणजे उद्याला अंगणवाडी व शाळांना सुट्टी जारी करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी भानुमती सिंह यांनी हे आदेश निर्गमित केलेले आहे। खरं म्हणजे भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक 16 एप्रिल रोजी जिल्ह्यात तापमान 43 ते 25 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे। ही स्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अपायकारक ठरू शकते। यासाठी जिल्हाधिकारी भानुमती सिंह यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना दिनांक 16 एप्रिल रोजी सुट्टी जाहीर केलेली आहे। कारण म्हणजे आपण जर बघितलं तर जिल्ह्यातील वातावरणामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। सकाळी 8 वाजतापासूनच वातावरणामध्ये बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तापमानात वाढ झालेली आहे आणि उष्णतेचं प्रमाण मोठं वाढलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची सुद्धा काळजी घेणे गरजेचं आहे, असं आरोग्य विभागाने सांगितलेलं आहे। प्रशासनाने एसओपी जाहीर केलेली असून आरोग्य विभाग सुद्धा अलर्ट झालेला आहे। निलेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।